नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी सेवकची ऍड येते। संभाजीनगर जे असेल पा या रिजन मधले जे काही जागा असतील त्या रिपोर्ट करण्याच्या सांगितलेल्या आहेत। तशाच विविध जे काही रिजन असतील त्याच्यामधल्या जागा रिपोर्ट करण्यासाठी सांगितलेल्या आहेत। मग आता ही ऍड कधी येईल, काय येईल, या सगळ्या गोष्टीच्या अगोदर एक मोठा प्रश्न पडलेला असतो, सर ही जी ऍड असेल ही एमपीएससी कंडक्ट करल की आयबीपीएस कंडक्ट करल, या दोघांमधला नेमकी डिफरन्स काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। त्याच्या अगोदर ह्या ज्या जागा असतील पा याला थोडासा वेळ लागणार आहे। असं नसतं की जर समजा तुमचा जागा सांगितल्या, त्या जागा सांगितल्यानंतर रिपोर्ट करण्यानंतर त्या लगेच 15-20 दिवसामध्ये लगेच ऍड आली, लगेच पेपर कंडक्ट झाला, असं ह्या गोष्टी होत नसत्यात। महाराष्ट्र शासन असेल किंवा कोणतंही शासन तिथं जे काय असतंय ते अगोदर रिपोर्ट करतं, रिपोर्ट केल्यानंतर त्या विभागाला जागा जातात, ते विभाग त्याच्यावरती जे काही कास्ट वाईज जे काही जागा असतील त्याच्यामध्ये डिवायडेशन करून त्या ज्या असेल जागा त्या वित्त आयोग जे असेल पा म्हणजेच वित्त विभाग जो असेल त्याच्याकडे पाठवतात। त्याच्यानंतर अर्थ मंत्रालय त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतं आणि त्याच्यानंतर ती ऍड आपल्याला प्रदर्शित झालेली दिसते पा। म्हणून ह्या सगळ्या प्रोसेसला थोडासा टाइम लागत असतो। म्हणून आपण 1 ते 1.5 महिना जरी पकडलं तरी सुद्धा ही ऍड डिसेंबर एंड किंवा जानेवारी मध्ये येऊ शकते। पण त्याच्यानंतरही जरी समजा ती एमपीएससी कडे जरी गेली तर एमपीएससीचा जर तुम्ही मागच्या जर ऍड जर पाहिल्या तर त्या ऍड मध्ये तुम्हाला दिसतं की ऍड आल्यानंतर जवळपास तुम्हाला 45 दिवसाचा कालावधी हा तिथं प्रिपरेशन करण्यासाठी दिला जातो आणि त्याच्यानंतर तुमची एक्झाम कंडक्ट झालेली तिथं दिसते पा। पाठीमागचं जर तुम्ही सगळ्या एक्झाम जर पाहिल्या तर निदान कमीत कमी 45 दिवसाचा गॅप तुम्हाला तिथं दिसतो पा। लगेच आज ऍड आली, लगेच घोषणा झाली, लगेच उद्या परवा पेपर कंडक्ट केला असं होत नसतं। याला थोडासा वेळ लागत असतो, त्याच्यामुळे घाबरून जायचं नाहीये। कशा पद्धतीने जायचं हे मी शेवट सांगतोच, पण त्याच्या अगोदर जर का ही डिसेंबर पर्यंत जर ऍड आली तर ही आयबीपीएस कडे राहील असं प्रत्येकाचं म्हणणं आहे। पण डिसेंबरच्या नंतर जर गेली तर ती एमपीएससी कडे जाऊ शकते। मग एमपीएससी आणि आयबीपीएस चा पॅटर्न हा थोडासा वेगवेगळा आहे, तर मग स्टडी कसा केला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। मग एमपीएससी पॅटर्न आता मी थोडेसे एक्झाम्पल पण देणार आहे, थोडेसे प्रश्न पण आहेत, आयबीपीएस चे पण आहेत आणि एमपीएससी चे पण आहेत पा। मग एमपीएससी पॅटर्न नेमकी कसा असतो आणि आयबीपीएस पॅटर्न नेमकी कसा असतो या दोन्ही मधला आपण डिफरन्स पाहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण कसं गेलं पाहिजे, प्रिपरेशन कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत पा। ठीक आहे, तर एमपीएससी पॅटर्न जो असेल पा याला जर तुम्ही जर पाहिलं आता याच्यामध्ये आयबीपीएस आणि एमपीएससी याच्यामधला असा मोठा एकदम जास्त काही फरक नाहीये। दुसरी महत्वाची गोष्ट, प्रश्न विचारण्याच्या स्टाईल वेगवेगळ्या आहेत। तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर जर असेल, मग आयबीपीएस असो किंवा एमपीएससी असो, तुम्ही जर पाहिलं असेल की आयबीपीएस पण मागच्या काही वर्षापासून कन्सेप्च्युअल बेसवरती चाललेला आहे आणि एमपीएससी सुद्धा कन्सेप्च्युअल बेसवरती चाललेला आहे। फक्त प्रश्नाचा जो साचा असतो तो थोडासा वेगळा असतो, एमपीएससी मध्ये तो वेगळा दिसेल आणि थोडासा आयबीपीएस मध्ये वेगळा दिसेल। पण असं काही नाही की जर समजा वीटचं नाव ट्रिटिकम आस्टिवम आहे मग ते नाव एमपीएससी मध्ये गेल्यावर बदललं जाईल, असं काही होत नाही। त्याच्यामुळे जे काही डाटा तुमचा असेल ऍग्रिकल्चरचा तो डाटा तुमचा सेम राहणार आहे, फक्त तुम्हाला विचारण्याच्या पद्धती वेगळ्या असतील। म्हणून आपण इथं घाबरून जायचं नाही की सर मग एमपीएससी कडे गेल्यानंतर आपलं काय होईल, आयबीपीएस कडे राहिल्यावरती काय होईल, या गोष्टी आपल्याला इथं जास्त विचार करायचा नाही। आपला जो स्टडी सुरू आहे तो स्टडी आपल्याला सुरू ठेवायचा। मग पहा एमपीएससी पॅटर्न नेमके कसा असतो। पाठीमागच्या काही वर्षात जे पेपर त्यांचे झालेले आहेत पा, रिसेंटली जो झालेला आहे तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये पण आहे, परंतु रिसेंटली जे काही मागचे जे पेपर असेल याच्या पाठीमागचे या पेपर मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिसतात। तर ते ऑब्जेक्टिव्ह कशा प्रकारे असते ते आपण थोडेसे एक्झाम्पल पाहूया आणि त्याच्यानंतर मग आयबीपीएस पॅटर्न पाहूया आणि नंतर दोघांचं कंपॅरिझन करून आपण कशी स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर पहिलं पा एमपीएससी पॅटर्न पा। एमपीएससी पॅटर्न मध्ये पहिला मी क्वेश्चन्स घेतलाय पा। आता असे क्वेश्चन आयबीपीएस ला दिसत नाही पा, कारण एमपीएससी आयोग जे असेल ते थोडंसं सर्वांगीण विचार करून ते प्रश्न टाकत असतात। आयबीपीएस हे ऍग्रिकल्चर म्हटल्यानंतर फक्त ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड जे त्यांना पुस्तकं दिसतात त्याच्यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील, पण याच्यामध्ये तुमचे ऍक्ट जे असेल पा, कारण तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनताय ना की बँकचे ऑफिसर बनताय पा। प्रशासकीय ऑफिसर जर बनत असतील तर तुम्हाला कायदे वगैरे सगळ्या गोष्टी माहित असले पाहिजेत, म्हणून तुम्हाला ऍक्टचे सुद्धा प्रश्न असतात पा।
हा जर पार्ट जर वेगळा केला ऍक्ट वगैरे, तर आयबीपीएस आणि एमपीएससी मध्ये असं काही मोठा डिफरन्स दिसणार नाही पा. तर हे ऍक्टचे जे क्वेश्चन आहेत ते पण पा. द फर्स्ट डे ऑफ ए रेफर टू ऍज द टिलर्स डे ऍज पर द सेक्शन 32(1) ऑफ द महाराष्ट्र टेनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड ऍक्ट 1948 पा. मार्च 1947, एप्रिल 1957, जून 1967, ऑगस्ट 1977. आता प्रश्न जर तुम्ही पाहिला तर हे ऍग्रिकल्चरच्या आयबीपीएसचं जे स्टडी करत असतील, हा जे राज्यसेवा करतात, प्रॉपर ऍग्री एमपीएससी करतात, त्यांना हा प्रश्न तुम्हाला थोडासा जवळचा वाटेल. पण जे प्रॉपर तिथं आयबीपीएस म्हणजे एएफओ ची तयारी करतात किंवा कृषी सेवकची जे काही आपले डिप्लोमा धारक असतील ते तयारी करतात, असे क्वेश्चन्स थोडेसे बाहेरचे वाटतील पा. मग ह्या क्वेश्चन्सला सुद्धा आपण पाहणार आहेत आपल्या बॅच मध्ये. आता याच्यामध्ये जे काही तुमचं क्वेश्चन्स असेल तुम्हाला सरळ सरळ विचारलंय की जे काही तुमचा महाराष्ट्रामध्ये जो काही ऍक्ट आहे 1948 पा, महाराष्ट्र टेनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड, द टिलर्स डे कधीपासून स्टार्ट झालं हे त्यांनी विचारलंय पा. म्हणजे टेनंट फार्मिंग जे असेल पा, म्हणजे जे काय आपण बटाईनी शेती करतो असं जे म्हणतो पा टेनंट फार्मिंग, तर टेनंट फार्मिंग डे कधीपासून स्टार्ट झाला, तर 1 एप्रिल 1957 पासून हे स्टार्ट झालेलं आहे हे त्यांनी विचारलेलं आहे पा. अशा प्रकारचे प्रश्न असतात. मग असे एक प्रकार असो. दुसरा प्रकार तुमचा थोडासा ऍक्ट वरतीच असेल पा, तो पण मी घेतलाय. ऍज पर द सेक्शन 45 पा, ऍज पर द सेक्शन 45 ऑफ द प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर राईट ऍक्ट 2001, हा आयबीपीएस ला पण येतो. द सेंट्रल गव्हर्नमेंट सेट कन्स्टिट्यूट अ फंड टू बी कॉल्ड ऍज द नॅशनल वाईल्ड लाईफ फंड, नॅशनल फार्मर्स राईट फंड, नॅशनल जीन फंड, नॅशनल जिओपॉलिटिकल फंड. याचं उत्तर नॅशनल जीन फंड आहे पा. आता यांनी जे प्रश्न विचारलेत पा, तुम्हाला हे असे का प्रश्न विचारतात, याचं कारण असं, तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी होणार आहात. एखादा तालुका किंवा एखादा भाग तुमच्याकडे पूर्ण प्रशासन तुमच्या ताब्यात असेल, म्हणजे ऍग्रिकल्चरचं डिपार्टमेंट तुमच्या ताब्यात असेल, म्हणून तुम्हाला सगळे कायदे कानून माहीत असले पाहिजेत. मग प्लांटच्या जेनेटिक्स वरचे सुद्धा कायदे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. त्याच्यानंतर फार्मरचे राईट्स काय असतात, त्यांच्याविषयी ऍक्ट काय असतात हे पण माहीत असलं पाहिजे. हे एमपीएससीचा ढाचा असतो. याचं कारण असं, कारण तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनणार आहेत पा. तुम्ही आयबीपीएस ची ज्यावेळेस तयारी करतात त्यावेळेस तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्याचा दर्जा नसतो, म्हणून तुम्हाला ऍक्टचे जे क्वेश्चन्स असतील ते लिमिटेड दिसतात. पण इथं ऍक्टचे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील पा. ठीक आहे, तर असे क्वेश्चन्स तुम्हाला तिथं दिसतील. दुसरं आता पा, इथं पा, आता ह्या ज्या गोष्टी असेल, ह्या ज्या वेळेस मी आता आयबीपीएस एएफओ मेन्सचे लेक्चर घेतले होते पा, त्याच्यामध्ये मी तू वाटलंस तर स्क्रीनशॉट पण दाखवतो पा, स्क्रीनशॉट पण दाखवतो. त्या ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला कळून जातील की किती डिटेलमध्ये एमपीएससी तिथं विचारतंय पा, किती डिटेलमध्ये. आता तुम्ही जर पाहिलं असेल, प्रधानमंत्री फसल बीमा योजना कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अंडर दिस स्कीम फार्मर विल हॅव. आता प्रश्न विचारण्याच्या स्टाईल पा, प्रश्न विचारले हे एमपीएससी ऍग्री एमपीएससी चे प्रश्न आहेत, म्हणजेच आयोगाने घेतलेला पेपर आहे. तर पॅटर्न पा, फसल बीमा योजना कन्सिडर द फॉलोइंग स्टेट. प्रश्न विचारण्याची पद्धत आपल्या इथं कसं असतं, आयबीपीएस ला सरळ सरळ एक प्रश्न असेल, 5 ऑप्शन असतील. त्यांनी कसं केलंय, फसल बीमा योजना ही माहिती त्यांना, पण फसल बीमा योजनेमध्ये हे जे तुमचे दोन जे तुमचे खालचे वाक्य दिले याच्यापैकी बरोबर कोणतं आहे असं त्यांनी प्रश्न विचारला. मग याच्यासाठी काय माहित पाहिजे, ह्याच्यासाठी डिटेल स्कीम माहिती असली पाहिजे. तुम्ही जर समजा आयबीपीएस एएफओ मेन्सला जर असताल त्यावेळेस मी जे लेक्चर घेतले ते मी वाटलंच तर दाखवतो, पण ते जे लेक्चर घेतले ते तुम्ही जर पाहिले तर या सगळ्या गोष्टी डिटेल कव्हर केलेल्या आहेत. पण फक्त तिथं प्रश्न विचारण्याच्या स्टाईल वेगळ्या आहेत, इथं वेगळे पा. त्यांनी विचार अंडर दिस स्कीम फार्मर विल हॅव टू पे युनिफॉर्म प्रीमियर ऑफ ए 2% फॉर एनी क्रॉप दे कल्टिवेट इन एनी सीझन. पहिलं वाक्य, द scheme covers post harvest losses arising out of a cyclone's unseasonal rains. Which of the following statement which above are correct? फक्त A करेक्ट आहे, फक्त B करेक्ट आहे, both A and B, neither A and B. ह्या ज्या गोष्टी असतील याच्यामधून तुम्हाला उत्तर लिहायचं. आता याचं उत्तर जे आहे ते तुमचं एक्सप्लेनेशन मध्ये सरळ दिसतंय की फक्त तुमचं जे काही अंडर दिस स्कीम जे काही फार्मर विल हॅव टू पे युनिफॉर्म प्रीमियम किती हे आपल्याला सांगितलेलं आहे, किती 2%, 2% खरीप क्रॉप, 1.5% रब्बी क्रॉप, 5% कमर्शियल क्रॉप. तर पहिलं जे काही तुमचं स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट आपल्याला दिसतं आणि दुसरं जे काय असेल तुमचं ते करेक्ट दिसतं, म्हणजे याचा आन्सर काय असेल, बी असेल पा. मग याच्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, याच्यासाठी स्कीम डिटेल माहिती पाहिजे तुम्हाला. मी स्कीम जे असेल पा
ते पण शेवट दाखवतो कशा पद्धतीने शिकवलेली आहे आणि कशा पद्धतीने आपण जात असतो. म्हणून आपल्याला फरक पडणार नाही की एमपीएससी आणि आयबीपीएस नी कोणी जरी घेतली तर फरक पडणार. फक्त सेक्शन किंवा ऍक्ट जे असतील पा ते ऍक्टचे सेपरेट लेक्चर घेतले जातील पा आपल्याकडून, कारण तो थोडासा वेगळा पार्ट आहे. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे. फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत पा कशा प्रकारे, एवढंच मला तुम्हाला सांगायचंय पा याच्यातून. पुढचा प्रश्न पा, स्कीम वरचाच प्रश्न आहे पण पहा. ही स्कीम मी आयबीपीएस एफओ ला पहिली स्कीम घेतली होती. प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम फॉर ए फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, PLISFPI. मेजर सेगमेंट्स आर रेडी टू कुक, रेडी टू ईट फूड इन्क्लुडिंग मिलेट्स बेस्ड प्रोडक्ट. हे क्लिअर आहे का? प्रोसेस फ्रूट अँड व्हेजिटेबल्स हे क्लिअर आहे का? मराईन प्रोडक्ट्स, मोझरेला चीज, या स्कीम मध्ये हे त्यांचे सेगमेंट्स आहे का हे विचारले. आता हे ऑल ऑफ द अबव हे करेक्ट. हे सगळे सेगमेंट्स जे असतील हे या स्कीम मध्ये येतात, हे आपण स्कीम मध्ये पाहिलेलं आहे. प्रश्न विचारताना सरळ नाही विचारला एका लाईन मध्ये 5 ऑप्शन दिले असं नाही. यांनी काय केलंय, यांनी प्रत्येक प्रश्न विचारला आणि त्याच्यातले पॉइंट्स हे याच्यात टाकले, याच्यापैकी कोणतं क्लिअर आहे हे त्यांनी विचारलंय. हाच फरक असतो आयबीपीएस आणि एमपीएससी पॅटर्न मध्ये पा, असं वेगळं काहीच नसते पा. ठीक, त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन्स पा. मी 5-6 क्वेश्चन्स आलेत एमपीएससी चे. हे स्कीम वरचे झाले, पहिले ऍक्ट वरचे झाले. आता पा तुम्हाला जनरल नॉलेज जे असेल पा, म्हणजे जे करंट अफेअर्स असते त्या ऍग्रिकल्चरचं करंट अफेअर. आता हे पॉइंट आहे ना, तुम्ही मस्टर्ड आणि ज्यावेळेस मोहरी आणि त्याच्यानंतर रेपसीड हे आपल्याकडे शिकतात त्याच्या शेवटची ही स्लाइड आपण टाकलेली. DMH11 जी व्हरायटी मॉडिफाय, जी GM व्हरायटी आहे, जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स जे असेल पा, हे जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स आपण तयार केलेलं आहे. कोणती व्हरायटी? DMH11 व्हरायटी. पण ही सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आहे. याचं कारण याला परवानगी कमर्शियल बेसिसवरती भेटलेली नाहीये पा. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, 3 वाक्य दिले आणि ह्या DMH11 व्हरायटी बद्दल हे 3 वाक्य कोणतं करेक्ट आहे याच्याबद्दल हे विचारले. प्रश्न विचारण्याच्या पद्धती पा. हर्बिसाइड टॉलरन्स रेट हॅज बीन क्लेम्ड ऑफ कमर्शियल कल्टिवेशन, डेव्हलप बाय 3 जीन्स, हे तर कलर फिक्स आहे. फर्स्ट हायब्रिड डेव्हलप युजिंग द जी पॉलिनेशन कंट्रोल मेकॅनिझम, हे पण आहे. ही हॅज बीन ऑन एव्हरेज यील्ड ऍडव्हान्टेज 28, हे पण क्लिअर. BCD हे क्लिअर आहे. याच्यासाठी बार जो काही तुमचा जीन असेल ते तिथं वापरलेला आहे. कॉमन हर्बिसाइड साठी नाही तर बार जीन जे असेल त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ग्लुफोसायनेट आणि त्याच्यानंतर फॉस्फोफिनाइट्रिन्स हे जे असेल पा याच्यासाठी तिथं वापरलेलं आहे. म्हणजेच आपल्याला डिटेल मध्ये माहिती असली पाहिजे हे याच्यावरून दिसतंय पा. ठीक, एमपीएससी मध्ये. पुढं ते म्हणजेच आता पा गोल ऑफ ए प्रिसिजन. आता आपल्या सिलेबस वरचे प्रश्न हे झाले, करंट अफेअर्स, स्कीम आणि त्याच्यानंतर ऍक्ट वरचे प्रश्न. गोल ऑफ ए प्रिसिजन फार्मिंग इज, प्रश्न पा जर आपल्याला विचारला असता प्रिसिजन फार्मिंग वरचा प्रश्न आयबीपीएस नी तर ते सरळ एका लाईनीत असता आणि त्याच्यावरचे ऑप्शन आपल्याला दिसले असते. इथं काय विचारलंय, गोल ऑफ ए प्रिसिजन फार्मिंग इज, प्रिसिजन फार्मिंगचं गोल काय असतो, म्हणजे थोडक्यात एम काय असते. हाय इनपुट हाय आउटपुट, लो इनपुट बट कॉन्स्टंट आउटपुट, ऑप्टिमाइज इनपुट आउटपुट, लो इनपुट लो आउटपुट. विच ऑफ द अबव स्टेटमेंट इज किंवा आर करेक्ट पा. फक्त ए करेक्ट आहे, फक्त सी करेक्ट आहे, फक्त बी करेक्ट आहे, फक्त ए अँड डी करेक्ट आहे. तर याचं उत्तर आहे फक्त सी करेक्ट आहे. आता प्रिसिजन फार्मिंग आपल्याला कळलेली पाहिजे. याच्यावरती जवळपास 1 ते 1.5 तासाचं लेक्चर आहे. प्रिसिजन फार्मिंग बऱ्यापैकी जे चॅप्टर जो असेल तो 10 मिनिटात 5 मिनिटात संपवला जातो. फक्त त्याची डेफिनेशन सांगितली जाते. याच्यावरती कुठल्या कुठल्या टेक्निक्स याच्यात ऍड होतात या सगळ्या गोष्टी मी GPS असेल, GIS असेल, या सगळ्या गोष्टी त्या लेक्चर मध्ये कव्हर, मी ते पण दाखवतो. PDF शिकवलेल्या PDF दाखवतो, ते पण आपल्या झालेल्या कृषी सेवकच्या बॅच मध्ये या सगळ्या गोष्टी दाखवतो बरं का. कारण याचं असं आहे की बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आपण बॅच लावल्यानंतर आपल्याला काय काय भेटेल, तर ह्या सगळ्या गोष्टी भेटतील ज्या आयोगाकडे आहेत, त्या पण गोष्टी भेटून जातात. कारण आपलं फार बेसिक पासून ते हाय लेवल पर्यंत सगळ्या गोष्टी असतात. म्हणून इथं बॅच खरेदी करताना कुठलेही असे मनात शंका आणायची नाही पा. ठीक, तर याचं सी उत्तर आहे पा की ऑप्टिमाइज इनपुट तिथं वापरला पाहिजे. मी त्यावेळेस पण सांगितलं RRR, इथं आता त्यांनी 4 R दिलेत. RRR तुम्हाला लक्षात ठेवायचं, राईट अमाऊंट, राईट प्लेस आणि राईट टायमिंग. हे RRR मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस. तुमचं जे काही RRR जो पिक्चर असेल पा, ते पिक्चर वरून मी तुम्हाला तो किस्सा पण सांगितला असेल पा. म्हणजेच
हे जे तुमचे एकदम कन्सेप्च्युअल पार्ट जो असेल तो तुम्हाला माहित पाहिजे ऍग्री एमपीएससी मध्ये ऍग्री एमपीएससी मध्ये. आता पुढे गेल्यानंतर दुसराचा शेवटचा प्रश्न असेल सिलेबस वर. डॅश डॅश रेफर टू कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन विच ऑकर्स बोथ इन स्पेस अँड टायमिंग. आता सरळ प्रश्न विचारलाय. रिले क्रॉपिंग त्याला म्हणतात, सिक्वेन्स क्रॉपिंग त्याला म्हणतात, ॲनिमेशन त्याला म्हणतात, ॲनिडेशन त्याला म्हणतात. त्याला म्हटलं जातं ॲनिडेशन. हे सुद्धा पूर्ण एक लेक्चर घेतलेलं आहे याच्यावरती, पूर्ण एक लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला सिलेबस वरती जे काही तुमचे क्वेश्चन्स मी कशा प्रकारे शिकवलं ते पण दाखवतो, म्हणजेच तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल आयडिया येऊन जाईल. कारण काय, तुम्हाला त्या जर गोष्टी कळल्या की ह्या गोष्टी पण असतात तर ते तुम्हाला लवकर कळेल की बॅच का महत्वाची ही. ठीक आहे, 2 मिनिट फक्त मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जी काही बॅच असेल म्हणजे कृषी सेवकची ह्या बॅच मध्ये झालेल्या आहेत बरं का, बॅच मध्ये झालेल्या आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला जे की एकच मिनिट. तुम्ही पहा की कशा प्रकारे या गोष्टी तिथं विचारल्या जातात आणि त्या गोष्टी आपल्याला कव्हर झालेल्या पाहिजेत. आता याच्यामध्ये चॅप्टर प्रिसिजन फार्मिंगचा आहे, खूप मोठा चॅप्टर आहे डिटेल मध्ये शिकवलेला आहे. ऍग्री एमपीएससी असो नाही तर काही असो इथं फरक पडणार नाही. हे सगळ्या गोष्टी कृषी सेवकच्या मराठीतून ह्या सगळ्या गोष्टी हे जे प्रश्न ह्या वाक्यावरती प्रश्न होता हा ट्रिपल आर, हे मी इथे लिहिलेलं आहे ट्रिपल आर. प्रश्न पिक्चर होता तो, ह्याच्यावरती प्रश्न विचारला. आणि ही प्रिसिजन फार्मिंगचा डिटेल ऍडव्हान्टेजेस काय असतात, त्याच्यानंतर वाय प्रिसिजन फार्मिंग, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते इक्विपमेंट्स, त्याच्यामध्ये जीपीएस ज्याच्यावरती प्रश्न विचारला होता हे जीपीएस, त्याच्यानंतर जीआयएस याच्यावरती ऍग्री एमपीएससी ला प्रश्न विचारलेला आहे मागच्या वर्षी. तर ते प्रश्न त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं दुसरं जर पाहिलं तुम्हाला या प्रिसिजन फार्मिंगचा प्रश्न क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर जर पाहिलं तुमचं अजून जे प्रश्न आपल्याला आलेले आहेत ते मी दाखवतो का याच्यासाठी की अशा पद्धतीने तुम्ही गेले पाहिजेत. तेव्हा ॲलोपॅथी आणि ॲनिडेशन याच्यावरती एक सेपरेट लेक्चर झालंय, जवळपास 1.5 तासाचं लेक्चर होतं आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं की ॲनिडेशन हे ॲलोपॅथी ॲनिडेशन प्रत्येक गोष्ट मराठीतून पण आहे कारण ड्युएल बॅच आहे मराठी प्लस इंग्लिश. तर हे ॲलिलोपॅथी आणि ॲनिडेशन, तर हे तुमचं ॲलिलोपॅथी आहे, हे तुमचं ॲनिडेशन आहे. हे ॲनिडेशन याच्यावरती प्रश्न विचारला या वाक्यावरती म्हणजेच तुम्हाला डिटेल मध्ये गोष्टी माहिती असल्या पाहिजेत की याच्यामध्ये नेमकी काय असतंय काय नाही. आता तुम्ही जर स्कीमच्या बाबतीत जर पाहिले आता फक्त आपल्याकडे जे ऍक्ट असतील ते ऍक्ट वरती जे आपण जे असेल ते आतापर्यंत शिकवलं नाहीये, पण त्याही गोष्टी आपण या बॅच मध्ये ऍड करणार आहोत. तर स्कीमचं जर पाहिलं तर स्कीम मध्ये ही स्कीम जी IBPS AFO ला मी स्कीम घेतलेली आहे, ह्या गोष्टी एवढ्या डिटेल मध्ये असतात. याचं कारण आपल्याला पूर्ण बेसिक पासून ती जर गोष्ट माहित असेल तर या गोष्टी शिकवलेल्या आहेत डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी आहेत. त्याचं फीचर्स काय आहेत काय नाही, 3 कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत, तर याच्यामध्ये तुमचे कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत कुठले कुठले नाही, त्याच्यामध्ये काय काय येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. हे PLI आणि त्याच्यानंतर तुम्ही जर PMFBY जर पाहिलं आता थोडंसं मॉडिफिकेशन आहे, त्याच्यावर पण एक व्हिडिओ येऊन जाईल माझा की मॉडिफिकेशन नेमकी त्याच्यामध्ये अपडेट काय झालेलं आहे या गोष्टी आहेत. तर ही आहे PMFBY PMFBY वरती सुद्धा एकदम डिटेल मध्ये, कारण का तुम्हाला जे काही PMFBY शिकवली जाते ते जर स्कीमचं इयर असेल त्याच्यानंतर त्याचे
मिनिस्ट्री असेल याच्यावरती फरक पडत नाही. हे लॉन्चिंग वगैरे हे इनिशियल माहिती आहे. याच्यानंतरची जी माहिती असेल ही माहिती खूप महत्वाची असते. ही ऍग्री एमपीएससी ला विचारते. बेनिफिट्स काय आहेत त्याच्यावरती प्रश्न, पण याला आपण सोडून देतो कारण का आयबीपीएस त्या पद्धतीने प्रश्न विचारत नाही, एमपीएससी त्या पद्धतीने प्रश्न विचारतात. पा इलिजिबिलिटी काय आहे ह्या वाक्यावरती प्रश्न असतात. पा ह्या वाक्यावरती ह्याच्यातले वाक्य दिले जाते, याच्यापैकी दोन कोणते क्लिअर आहे किंवा याच्यापैकी कोणतं करेक्ट आहे कोणतं इनकरेक्ट आहे असे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातात. तर या सगळ्या गोष्टी होत्या आपण शिकवल्या होत्या. आता इथं पहा ह्या ज्या गोष्टी असतील तुम्हाला मी प्रिसिजन फार्मिंग वरती पण दाखवतो. जे काही तुम्हाला DMH 11 जे असेल त्याच्यावरती राहिलंय ना, त्याच्यावरती राहिलेलं आहे वाटते, ते पण तुम्हाला देतो. DMH 11 जे असेल पहा, DMH 11 तर ती पण पहा तुम्ही. DMH 11 ची पण असू शकते. DMH 11 ती टाकलेली नाही वाटते मी, ती DMH 11 पण आहे. तर DMH 11 जी व्हरायटी असेल तिचं सुद्धा आपण ज्या गोष्टी असेल त्या पूर्णपणे क्लिअर घेतलेल्या आहेत. म्हणजेच याच्यावरून हे दिसतंय, मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की बाबांनो प्रश्न जे असते ते प्रश्न तुम्हाला डिटेल माहिती असल्याशिवाय ऍग्री एमपीएससी म्हणजेच आयोगाचे प्रश्न सोडवता येत नाहीत. याच्यामुळे पूर्ण बेसिक पासून ते हाय लेवल पर्यंत तुमच्याकडे मटेरियल असलं पाहिजे, डाटा असला पाहिजे. त्याच वेळेस आयोगाचे प्रश्नाला तुम्ही टॅकल करू शकता. आयबीपीएसचा तर आपल्याला पूर्ण अनुभव आहे. आयबीपीएस आपण सहजासहजी त्या गोष्टी तिथं क्लिअर करू शकतो. कारण फक्त बदल एवढाच आहे, इथं 4 ऑप्शन आहे तिकडे 5 ऑप्शन आहे. फक्त ती लाईन जे असेल ते एका लाईनीत विचारतात, इथं तुम्हाला त्याच्यामध्ये डिवायडेशन करून देतात आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रिएट केलेला असतो. ठीक, तर या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुढं आता हे झालं तुमचं आयोगाच्या गोष्टी. मग आयबीपीएस पॅटर्न जर राहिला तर काय, त्याच्यात तर विशेष नाही आपला. तर आयबीपीएस पॅटर्न जो असेल नेमके ह्या पॅटर्न मध्ये कसे प्रश्न विचारला ते पहा. आता आयोगाचे प्रश्न आपल्याला समजले कशा पद्धतीने त्याचा पूर्णपणे साचा असतो हे आपल्याला कळलंय. आता याच्यामध्ये आयबीपीएस चं कसं असते पहा, मी पहिले स्कीमचेच प्रश्न दिले. सरळ सरळ प्रश्न पहा या वर्षी आलेला. Which of the contributory pension scheme implemented by the government India aim provide social security small marginal farmer by a fixed monthly pension 3000 after they attention 60 year. ही स्कीम कोणती आहे ज्याच्यामध्ये 60 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 3000 रुपये तिथं हप्ता भेटून. हे प्रश्न जर आयोगाला विचारायचं जर असता तर हे जे वाक्य असेल हे त्यांनी सेपरेट केलं असतं. आफ्टर द 60 इयर्स हे वाक्य सेपरेट केलं असतं 3000 रुपये. त्याच्यानंतर अजून एक वाक्य दिलं असतं 2000 रुपये मंथली. याच्यामध्ये ते वाक्य देतात आणि त्याच्यापैकी इनकरेक्ट म्हणजे याच्यासाठी डिटेल स्कीम माहिती असली पाहिजे. इथं तुम्हाला सगळं दिलंय आणि तुम्हाला स्कीमचं नाव विचारलंय. स्कीमचं नाव विचारताना हे सगळ्या गोष्टी नव्हत्या आयबीपीएस मध्ये, फक्त एवढंच दिलेलं होतं. शॉर्ट फॉर्म दिलेले होते. तुम्हाला जर प्रश्न ज्याने आयबीपीएस एफओचा यावर्षी पेपर दिला असेल तेव्हा ह्याच्यात हा प्रश्न होता पा, हे त्याचं उत्तर होतं पा. हा आयबीपीएसचा पॅटर्न असतो पा, हा आयबीपीएसचा पॅटर्न आहे पा. दुसरं तुमचा पुढचा प्रश्न आहे पा सिलेबस वरतीच पा. इन द इनोव्हेशन एक्सटेन्शनचा प्रश्न आहे. तर डिसिजन प्रोसेस डिस्क्राइब बाय द रोगर्स डिफ्युजन ऑफ इनोव्हेटिव्ह थिअरी विच कॅटेगरी अडॅप्टर्स इज कॅरेक्टर बाय द लोएस्ट रिस्क टेकिंग ॲबिलिटी हाय ट्रेडिशन ओरिएंटेशन. फक्त लेंदी बनवलाय आणि त्याच्यामध्ये लॅगार्ड्स बद्दल तुम्हाला तिथं माहिती दिलेली पा, लॅगार्ड्स बद्दल. तर या कॅटेगरी तुम्हाला दिलेल्या आहेत. प्रश्न विचारण्याची पद्धत पा, त्यांनी सगळ्या गोष्टी इथं दिल्यात. तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला की हे याला काय म्हणतात, त्याला लॅगार्ड्स म्हणतात. पण हेच जर समजा त्यांनी विचारलं असतं आयबीपीएस एमपीएससी आयोगाने, ह्याच्यात इनोव्हेटरचे 2 वाक्य दिले असते, एखादं वाक्य अर्ली अडॅप्टरचं एखादं 2 वाक्य लॅगार्डचे दिले असते. ह्याच्यापैकी लॅगार्डचं करेक्ट कोणतं आहे हे तुम्हाला विचारलं असतं. ओनली बी, ओनली सी, ए अँड बी असे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतात पा. हेच फरक ते आयबीपीएस आणि आयोगामध्ये आहे पा. दुसरा ह्या वर्षीचाच प्रश्न, विच ब्रांच ऑफ द सॉइल सायन्स स्पेसिफिकली डील्स विथ द ओरिजिन जेनेसिस क्लासिफिकेशन. याच्यावरती प्रश्न विचारला, त्याचं उत्तर होतं पेडोलॉजी. हे आयबीपीएस चे प्रश्न. सरळ सरळ प्रश्नाचे फक्त ऑप्शन 5 आहे. थोडेसे कन्फ्युजिंग लँग्वेज देतात, बाकी काहीच नाही. कन्फ्युजिंग लँग्वेज देतात, बाकी काहीच नाही पा. दुसरं हे पण याच वर्षीचा पेपरचा प्रश्न आहे पा. तुम्हाला सीड टॅग कलर विचारलाय, सरळ विचारलाय. पण याच्यातच जर त्यांना विचारायचं असतं तर त्याच्यामध्ये सर्टिफाईड सीडचं जे असेल, ह्याच्यामध्ये फाउंडेशन सीडचं जे असेल हे इथं तुम्हाला काय दिले असते, 2-4 लाईन दिले असते. त्याच्यापैकी करेक्ट कोणती हे विचारलं असतं सरळ सरळ असेल. ठीक आहे, तर अशा गोष्टी आहेत. जर कंपॅरिझन करायचं जर म्हटलं, हे झालं आयबीपीएसचं, इथपर्यंत आयबीपीएसचं. आयबीपीएस आणि एमपीएससी पॅटर्न मध्ये काय फरक असतो हे तुम्हाला डिटेल कळलं असेल पा. पण नेमकी कंपॅरिझन जर केले तर कशा प्रकारे प्रश्न पहा. प्रश्न
गोल ऑफ ए प्रिसिजन फार्मिंग, गोल ऑफ ए प्रिसिजन फार्मिंग इज, प्रिसिजन फार्मिंग विचारली, परंतु विचारत असताना त्यांनी काय दिलंय, 4 वाक्य दिलेत, 4 वाक्य दिलेत की प्रिसिजन फार्मिंग मध्ये हे जे 4 वाक्य दिलेत याच्यापैकी करेक्ट कोणतं आहे. मग आपल्याला डिटेल माहिती असलं पाहिजे. तर मग सगळ्या गोष्टी फक्त प्रिसिजन फार्मिंगची डेफिनेशन माहित असून चालणार आहे का, तर नाही, आपल्याला कन्सेप्ट सगळं माहिती असलं पाहिजे. तर मग याच्यापैकी उत्तर कोणते ते तुम्हाला विचारलंय. आणि तेच जर आपण जर पाहिलं आयबीपीएसचा पॅटर्नचा प्रश्न, तर पहा हा प्रश्न वेगळा आहे. तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट रिप्रेझेंट प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह प्रिसिजन फार्मिंग. प्रिसिजन फार्मिंगचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह खालीलपैकी कोणता आहे, सरळ प्रश्न विचारलाय. तुम्हाला 5 ऑप्शन दिलेत, त्याच्यापैकी तुमचा ऑप्शन्स निवडायचा, बस. इथं तुम्हाला हे सगळं वाचायचंय, वाचल्यानंतर ठरवायचंय की ए क्लिअर आहे का बी क्लिअर आहे. इथं तुम्हाला डायरेक्टली प्रश्न दिसतो पा, इथं तुम्हाला कन्सेप्च्युअल पार्ट, इथं पण कन्सेप्ट आहे, इथं पण असं नाही की आयबीपीएस कन्सेप्च्युअल पार्टला जात नाही, आयबीपीएस पण कन्सेप्च्युअल पार्टला जातं, फक्त प्रश्न विचारण्याच्या पद्धत वेगळ्या आहेत. इथं ऑप्शन दिले, वरती तुम्हाला इथं ऑप्शन देतात, खाली ऑप्शन जे असते त्याचं उत्तर लिहायचं, पण इथं जे तुम्हाला वाक्य दिलेत ह्याच्यापैकी क्लिअर कोणते आहेत हे तुम्हाला खाली विचारतात. इकडं सरळ डायरेक्ट दिलेलं असते. पण दोन्हीकडे कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट नाही असं नाहीये. माग काही 2020, 22, 21, 22 पासून हे कन्सेप्च्युअल बेसवर आयबीपीएस पण चालतंय, पण प्रश्न आयोगाचे आणि त्याच्यानंतर आयबीपीएसचे हे जे असेल ह्या पद्धती थोड्याशा वेगळ्या आहेत, त्यांचा साचा वेगळा आहे, याच्यात फरक आहे. बाकी काहीही फरक याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. मला सांगा रे की ऍग्रीकल्चर मध्ये असं काही वेगळं काय असणार आहे का रे, आयबीपीएस मध्ये आणि आयोगामध्ये ऍग्रीकल्चर मला सांगा वेगळं असण्याचं कारणच नाही का. ऊस ते ऊस राहणार आहे, सॉइल राहणार आहे, जेनेटिक्स राहणार आहे, फक्त प्रश्न विचारण्याच्या पद्धती वेगळ्या. त्याच्यामुळे कोणी काही जरी सांगितलं घाबरून अजिबात जायचं नाही. मी आयबीपीएस आयोगानुसार शिकवतो, मग मी आयबीपीएस नुसार शिकवतो, नंतर मी महाराष्ट्र आयोगानुसार, ह्या गोष्टी सोडून द्या. तुम्ही ऍग्रीकल्चर मध्ये परफेक्ट आहेत ना, तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत ना, तुम्ही कुठल्याही प्रकारच्याला बळी पडायचं नाही, तुम्ही घाबरायचं नाही, हे लक्षात ठेवा. कारण आता खूप आमिष दाखवले जातील. आयबीपीएस कडे एक्झाम राहिली तर आम्हीच आहे, आयोगाकडे राहिली तर आम्हीच आहे, या गोष्टी सोडून द्या. याचं कारण असं, कारण ह्याला बळी जर पडले तर या मार्केटमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा लॉस होतो. कन्सेप्च्युअल पार्ट जर क्लिअर असेल तर ऍग्रीकल्चर मध्ये कुठलाही कोणी जरी आलं तरी तुम्हाला अडवू शकत नाही. पहा, ठीक. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. मग सर याच्या पुढे कशा प्रकारे जायचं, प्लॅन कसा असावा, मी अजूनही सांगतो, ह्या ऍडला थोडे दिवस लागतील, लगेच गडबडून गोंधळून जायचं नाही. सर मग ऍड येते, सर ते नोटिफिकेशन आलंय संभाजीनगर रिजनचं, मग सगळ्या रिजनला तर जागा मागितल्यात, मग मी कृषी सेवकच करेन, नंतर लगेच मराठी सुरू होईल, मग आयोगाकडे गेलं तर लगेच मराठी पण महत्व आहे, त्याच्यानंतर क्वांट रिझनिंग इंग्लिशचं पण पॅटर्न चेंज होऊ शकतो सर, मग मला त्याच्यानुसार जावं लागेल. मला एक सांगा, तुम्ही जर बँकिंग करत असताल तर तुम्ही आयोगाचे जे काही क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स टॅकल नाही करू शकत का रे. बँकिंगचं जे मॅथ आहे, रिझनिंग आहे, हे रिझनिंग इंग्लिश हे सगळे जे 3 विषय हे तुमचे आयोगापेक्षा ऍडव्हान्स आहे. मग तुम्ही याला काय घाबरता. मग याच्यामुळे तुम्ही जर बँकिंगचे स्टुडंट असताल, आयबीपीएस एएफओचा स्टडी केला असेल आणि तुम्ही जनरल बँकिंगला शिफ्ट झालेला असता, तर मी काय केलं पाहिजे, तर तुमचा जो काही स्टडी असेल तो कंटिन्यू सुरू ठेवा, कंटिन्यू. त्याच्यामध्ये क्वांट होईल, रिझनिंग होईल, इंग्लिश होईल. राहतो विषय ऍग्रीकल्चरचा, तर ऍग्रीकल्चरला कमीत कमी 2 तास इथून पुढे द्यायचे. पा, याचं कारण असं, आता तुमचे बऱ्यापैकी कॅलेंडर पण संपलेलं आहे. आयबीपीएस डिसेंबरला तुमचा आरआरबीचा आहे, परंतु तुम्ही आतापासून 2 तास तिथं काढू शकतात. सहजासहजी 2 तास जरी केला तरी ऍड जरी समजा जानेवारी मध्ये आले, पेपर मार्च मध्ये होऊ शकतो किंवा फेब मध्ये होऊ शकतो. वेळ आहे 2-3 महिने, तर आपल्याला तोपर्यंत 2 तास केल्यानंतर मला नाही वाटत की ऍग्रीकल्चर मध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो का. तर 2 तास तुम्हाला कंटिन्यू ठेवायचे आहेत. तर जे बँकिंग करतायत त्यांनी बरं का, जे बँकिंग करतायत त्यांनी, जे समजा आयोग म्हणजे राज्यसेवा किंवा ऍग्री एमपीएससी वगैरे यांचं जे सुरू ते त्यांनी कंटिन्यू ठेवलं तरी चालेल. आयोगाकडे गेले तुमची मजाच मजा आहे. पा, पण आयबीपीएस वाल्यांनी सुद्धा गडबडून जायचं नाही. आयबीपीएस वाल्यांनी सुद्धा कन्सेप्ट क्लिअर केलेले असतात, फक्त प्रश्न विचारण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्या मी कशा असतात त्या पण समजून सांगितलेल्या आहेत. पा, त्याच्यामुळे जे जनरल बँकिंग किंवा आयबीपीएस एएफओचा स्टडी करा त्यांनी 2 तास किमान ऍग्रीकल्चरला इथून पुढे द्यायचा आहे. पा, ठीक. तुमचे आता बऱ्यापैकी पेपर संपलेले आहेत. आणि जे फक्त कृषी सेवक करतात, जसे की डिप्लोमा धारक असेल किंवा
काही काही ऍग्रीचे पण मुलं असतात की जे फक्त आणि फक्त कृषी सेवक वरती डिपेंड आहे. पण त्यांनी त्यांचा जो काही पार्ट सुरू आहे ते पार्ट सुरूच ठेवायचा. पण ऍग्रीकल्चर मधल्या प्रत्येक कन्सेप्टला तुम्हाला क्लिअर करावं लागल. रट्टा मारून चालणार नाही. भले ती IBPS कडे असू द्या किंवा MPSC कडे असू द्या, या दोघांकडे जरी एक्झाम असली तर रट्टा तिथं उपयोगाला नाही. रट्टा कामाला येत असतो फक्त आणि फक्त तुमच्या फॅक्च्युअल डाटाला. म्हणजेच तुमचं एखाद्या टर्म असेल जसं की SDS मध्ये तुमचा हे असते तक्ता असतो, त्याच्यानंतर सॉइल मध्ये तक्ते असतात कॅओलनाइट असेल, मोंटमॉरलाइट असेल, मग त्यांची CEC कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी घेतली, इथं व्हॅल्यू आहेत, मग ह्या पाठ करावं लागतात. मग इथं चालेल. पण कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर तुम्हाला तिथं आयोगाने दिलेले जे 2-2, 3-3 वाक्य असतील ते वाक्य तिथं क्लिअर तुम्हाला समजणार नाही, हे लक्षात ठेवा. याचं कारण तुम्ही गडबडून जाता. कारण आयोग जे असेल त्याच्या क्वेश्चन्स विचारण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि IBPS ला कन्सेप्टच लागतो. फक्त प्रश्न हे 5 ऑप्शन्स असतात. बाकी काय फरक आहे? काहीच फरक नाही रे. फक्त तुम्हाला इथं काय करायचं, कन्सेप्टवर भर द्यायचा आहे. आणि जे अदर सब्जेक्ट आहेत म्हणजे जसं की क्वांट रिझनिंग इंग्लिश आहे जे फक्त कृषी सेवक करतात त्यालाही वेळ द्यायचा. पण वेळ देत असताना PYQ पाहिजे. कोणते PYQ पाहिजे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ज्याला PYQ म्हणते. याच्यामध्ये आयोगाने घेतलेले जे काही पेपर्स असतील त्याच्यामध्ये क्वांट रिझनिंग इंग्लिश IBPS ने घेतलेले जे काही तुमचे PYQ असतील ते दोन्ही कारण अजून फिक्स नाहीये. तुम्ही एखाद्याने सांगितलं म्हणून लगेच एकाच बाजूला झुकायचं असं नाहीये. तुम्ही अजून हे जर समजा IBPS कडेच राहिलं तर IBPS पॅटर्न नुसार जाऊ शकतं. ठीक आहे. तर या ज्या गोष्टी असतील IBPS थ्रू तुम्हाला दोन्हींचे PYQ पाहिजे आहेत. आयोगाचे PYQ पाहिजे आणि IBPS चे. पण IBPS च्या पोरांना मला नाही वाटत की आयोगाचे क्वेश्चन्स तुम्हाला क्वांट रिझनिंग इंग्लिश अवघड जाऊ शकतं. आयोगाचे जे क्वेश्चन्स असतील ते इझिली टॅकल करू शकतात IBPS चे पोरं. ठीक आहे. पण आयोगाच्या पोरांना IBPS चे क्वेश्चन्स टॅकल करायला थोडेसं मुश्किल होऊ शकतं, जे मागच्या वेळेस पण झालेलं असेल. ही रियालिटी आहे. मी आयोगाच्या पोरांना असं नाही म्हणत त्यांना येत नाही. ते पोरं खूप मेहनती असतं, हुशार असतं. पण इथं थोडासा पॅटर्न वेगळा असतो. ठीक आहे. म्हणून इथं थोडंसं ऍडव्हान्स मॅथ तुम्हाला दिसतं याच्यापेक्षा. म्हणून इथं तुम्हाला थोडंसं अवघड वाटतं. परंतु असं काही नाही, तुम्ही प्रॅक्टिस केली तर सहजच. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. जर परत तुम्ही फक्त आणि फक्त कृषी सेवक करत असाल तर ऍग्रीकल्चरच्या कन्सेप्ट पार्ट वरती भर द्यायचा आणि अदर जे सब्जेक्ट असतील क्वांट रिझनिंग इंग्लिशला, याला मराठीला, याचे PYQ तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत. आणि बँकिंग वाल्यांचा जो स्टडी सुरू आहे बँकिंग तो ठेवा. फक्त ऍग्रीकल्चरला 2 तास किमान द्यायचंय. मराठी जे असेल तुम्ही म्हणता सर मराठी वगैरे याचं टेन्शन येते. मराठी सहजासहजी ऍड येऊ द्या, सहजासहजी होऊ शकतं. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या. तुमच्या प्लॅन कसा असावा, नेमके डिफरन्स काय आहे, ह्याच्या लेंदी लेक्चर घेण्याचं कारण एकच आहे. याचं कारण की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. तुम्ही अंधारात नाही राहिले पाहिजे. नुसतं येऊन मी सांगणार हे आयोगाकडे गेलंय आणि आयोगाकडे गेल्यानंतर हे असं होईल आणि तसं होईल, विथ प्रूफ या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत की नेमकी या कशा प्रकारच्या असतात. कारण हे पेपर मी MPSCचं पण दिलेला आहे, पण 2018 कारण रिसेंटली नाही दिले म्हणून मी ते क्वेश्चन्स रिसेंटली घेतलेत की रिसेंटली आलेले क्वेश्चन्स कसे आहेत आयोगाचे. 2018ला आम्ही पेपर दिलेला आहे, 2022-23चा पण दिलेला आहे. पण आता रिसेंटली जे 23चा किंवा ज्या काही ऍड आलेला त्याच्यामधले जे क्वेश्चन्स ते कशा पद्धतीचे आहेत. आता तर डिस्क्रिप्टिव्ह, आता तर विषय नाही राहिला, बरोबर. पण जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स होते ते कशा प्रकारे हे मी तुमच्या समोर मांडले. त्याच्यानंतर IBPSचा पॅटर्न कसा असतो हे तुमच्या समोर मांडलंय. दोघांतले कंपॅरिझन केलंय. आणि त्याच्यानंतर आपली जी काही बॅच असेल ती बॅच तुम्हाला माहित असेल की आपली जी बॅच असेल ती बॅच तुमची जी चालली जाते ती कृषी सेवकची बॅच जवळपास ॲग्रोनॉमी असेल, त्याच्यानंतर तुमचं बाकीचे हॉर्टिकल्चर असेल, त्याच्यानंतर सीड टेक्नॉलॉजी असेल हे दोन्ही सब्जेक्ट आहे. 3ही सब्जेक्ट आपले संपलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात हे ठेवायचे की बऱ्यापैकी जे काही तुमचं 1 मिनिट कव्हर झालेलं आहे आणि शिकवण्याची पद्धत वगैरे या सगळ्या गोष्टी. तर ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला आपल्या ऍप वरती संकल्प 247 या ऍप वरती
संकल्प 247 या ऍप वरती जायचं आणि त्याच्यानंतर उमंग, मराठीतून लिहितो उमंग कृषी सेवक कृषी घटक। आता याच्यामध्ये एक लक्षात ठेव बरं का, उमंग कृषी घटक जी बॅच असेल पा, उमंग कृषी घटक जी बॅच आहे, एकच मिनिट तुम्हाला ते पोस्टर लावून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल उमंग कृषी घटक जी बॅच असेल ती नेमकी कशा प्रकारची आहे। कारण ते प्रॉब्लेम असं होतो की तुम्हाला ते गोष्टी लवकर लक्षात येत नाही। आता पहा, हे पोस्टर लावले नव्हते मी अगोदर, पण म्हणजे काय होईल तुमच्या क्लिअर होईल त्या गोष्टी। ही जी बॅच असेल पा, ही बॅच कंपल्सरी म्हणतोय मी, याचं कारण असं, या बॅच मध्ये तुमचे कुठलेही डाऊट राहणार नाही याची गॅरंटी आम्ही दोघ जण घेतो, सतीश सर आणि मी। याचं कारण असं, दोघांनीही IBPS चे पेपर दिले, दोघांनीही जे काय ऍग्री MPSC असेल त्यांनी पण पेपर दिलेले आहेत, मी पण पेपर दिलेला आहे, फायनल सिलेक्शन नाही पण पेपर दिलेला आहे, त्याच्यामुळे पॅटर्न माहिती। दुसरी महत्वाची गोष्ट, खूप डेप्थ मध्ये ही बॅच आहे। ह्या बॅचची किंमत तुम्हाला पेपर होईपर्यंत तुमची व्हॅलिडिटी असेल, व्हॅलिडिटी ह्याच्यामध्ये जरी 6 महिने 7 महिने दिलेले असेल त्या ऍप मध्ये, पेपर जेव्हा होईल त्या दिवशी तुमची व्हॅलिडिटी संपलेली असेल। तर याची फक्त फी 1000 रुपये आहे। या बॅच मध्ये तुमचे मेजर मायनर, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या रिलेटेड स्कीम, महाराष्ट्राच्या रिलेटेड करंट अफेअर्स ऍग्रीकल्चरचं देशातल्या असलेल्या जे काही स्कीम्स असतील गव्हर्नमेंट स्कीम, याचं कारण असं, आयोग तुम्हाला जर वाटत असेल की महाराष्ट्राविषयी तुम्हाला पेपर आहे तर मग आपल्याला स्कीम सुद्धा महाराष्ट्र त्या तर येतीलच, पण लक्षात ठेवा फसल बीमा योजना, जसं की मी एक्झाम्पल देतो, फसल बीमा योजना जी आहे PMFBY जी स्कीम आहे, ही स्कीम महाराष्ट्रात पण लागू आहे, तर मग महाराष्ट्रवाल्यांना प्रश्न विचारणार नाहीत का? जसं की मागे मी तुम्हाला दाखवलं पा, त्याच्यात प्रश्न विचारलेला आहे। म्हणून जे काही नॅशनल लेवलला ज्या ऍग्रीकल्चरच्या स्कीम्स आणतात, ज्या महाराष्ट्रात त्याचा जास्त फायदा होतो, तर त्या स्कीम सुद्धा तिथे कव्हर केल्या जातील, म्हणजेच तुमचे ऍग्रीकल्चरचा करंट अफेअरचा जो पार्ट असेल तो पूर्ण कव्हर असेल पा। जे काही तुमचे मेजर मायनर सब्जेक्ट असेल, म्हणजे याच्यामध्ये होतं काय, बऱ्याच जण असं वाटत असतं की सर याच्यावरती हे एकदम मायनर टॉपिक आहे किंवा सब्जेक्ट आहे, याच्यावरती प्रश्न नाही येणार, जसं की टेक्नॉलॉजी पा, ते मायनर समजला तो, पण याच्यावरती प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळे हे जे मेजर मायनर दोन्ही सब्जेक्ट, टेलिग्राम सेशन्स चालतात, त्याच्यानंतर डेली लेक्चर्स तुमचे असतील, आणि त्याच्यानंतर तुमचे टेलिग्राम क्विजेस असतात, झालेल्या टॉपिक वरती तुमचे क्विज सुरू असतात पा, तर ते क्विज तुम्हाला पाहिजे, टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये ऍड केलेली असेल शेवटच्या काळामध्ये, डाऊट तुम्ही कधी कॉल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। मीडियम इंग्लिश आणि मराठी दोन्ही असेल, ते इंग्लिश पण आहे आणि त्याच्यानंतर मराठी पण आहे। जे डिग्री PhD किंवा जे MSc ऍग्रीकल्चर असेल त्यांना इंग्लिशमध्ये गोष्टी क्लिअर होतील, जे आपले डिप्लोमा धारक असतील त्यांनी मराठीमध्ये पहा, मराठीमध्ये ते सगळ्या गोष्टी कन्वर्ट केलेल्या आहेत, तर त्या गोष्टी तुम्हाला समजतील पहा। म्हणजेच ही जी बॅच आहे, ही बॅच तुमच्याकडे असली पाहिजे, याचं कारण जर कृषी सेव करत असाल तर 100%, याचं कारण की ही जी बॅच असेल, ही बॅच आहे पूर्ण तुमची व्हॅलिडिटी 1000 पर्यंत तुमची प्राइस आहे। ह्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं असेल तर संकल्प 247 ह्या ऍप वरती जायचं, तिथं तुम्हाला ही उमंग कृषी घटक बॅच दिसेल। जर काही प्रॉब्लेम आला, हे नंबर दिलेला आहे पा, 7071726665 या नंबरवरती कॉल करायचं, ठीक। आणि डिफरन्स काय मी सांगितलं, MPSC आयोग आणि त्याच्यानंतर IBPS मध्ये काय, MPSC आणि IBPS मध्ये गडबडून जायचं नाही, फक्त इथं प्रशासन आहे, तर तुम्हाला ऍक्ट सगळं डिटेल माहिती पाहिजे। अरे जर तुमच्या सगळ्या प्रशासनाचा गाडा जर हाकायचा असेल तर मला कायदे कानून माहित असले पाहिजेत, मला तिथल्या ज्या गोष्टी असेल, आसपासची सॉइल कशी आहे, प्लांट कसे असतात, काय नाही, या सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजेत। IBPS वाल्यांना जे काही तुम्हाला कायदे कानून असतील ते कमी विचारतात पा, कारण प्रशासनाचा तो भाग नाहीये।
हे सरळ सरळ लॉजिक लावण्याची गोष्ट आहे रे, कोणी सांगायची गरज नाही या गोष्टी की IBPS आयोगाला काय असतं. त्याच्यानंतर हे कंपॅरिझन मी याच्यासाठी केलं की तुमच्या मनात जे गैरसमज असतील ते गैरसमज दूर होण्यासाठी हे सगळं पूर्ण लेक्चर घेतलेलं आहे. डिटेल व्यवस्थित ही सगळ्यांकडे लिंक पोहोचवा. याचं कारण असं, प्रत्येकाकडे जर लिंक गेली तर गैरसमज जे असतील ते तिथं दूर होतील पा. आणि ही बॅच जी असेल पा, ही बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तर संकल्प 247 ऍप नक्की डाउनलोड करा आणि आजच बॅच खरेदी करा, कारण नंतर किंमत वाढू शकते पा. ठीक, तर इथं आपण थांबूया. सगळं डिटेलमध्ये तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स कळलं असेल, कंपॅरिझन कळलं असेल, प्लॅन कसा असावा हे पण कळलं असेल आणि त्याच्यानंतर बॅच विषयी माहिती सुद्धा तुम्हाला समजली असेल पा. इथं थांबूया, भेटूया आपण अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.